गवार सध्या चर्चेत आहे कारण अमेरिकेने भारतावरती टॅरिफ लावलेत। तुम्ही म्हणाले दोन्हीचा काय संबंध आहे? तर संबंध आहे। आपल्याकडे गवार म्हणजे क्लस्टर बीन्सच्या शेंगांची भाजी केली जाते, पण गवारच्या बियांचा वापर करून गवार गमचीही निर्मिती केली जाते। आईस्क्रीम पासून औषधांपर्यंत आणि कागदापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत अनेक उद्योगांमध्ये स्टॅबिलायझर आणि बाइंडर म्हणून गवार गमचा वापर केला जातो। पण याचा सर्वाधिक वापर पेट्रोलियम उद्योगात होतो। हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग म्हणजे फ्रॅकिंगद्वारा जमिनीतून गॅस आणि क्रूड ऑइल काढण्यासाठी जे द्रावण तयार केलं जातं त्यात गवार गमचा समावेश असतो। भारत हा गवार गमचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि अमेरिका याचा सर्वात मोठा आयातदार आहे। जगात गवारीच्या एकूण उत्पादनापैकी 80% एकट्या भारतातच होतं। राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र अशा राज्यात उष्ण आणि कोरड्या वातावरणात हे पीक घेतलं जातं। भारतात वेगवेगळ्या स्वरूपात गवार गम तयार केला जातो आणि त्यातला 90% निर्यात केला जातो। 2023-24 साली भारतातून 4,17,674 मेट्रिक टन गवार गमची निर्यात झाली। याची किंमत होते 54,165 अमेरिकन डॉलर्स। त्यात अमेरिकेचा वाटा 10.6 कोटी डॉलर्सचा होता। साहजिकच ट्रम्प